स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होती, पण ती बैठक आता पुढे ढकललेली आहे। पुढे बैठक का ढकलली याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काल देखील आपण पाहिलं तर काँग्रेसचं शिष्टमंडळ हे शरद पवार यांना जाऊन भेटलेलं होतं। मनसेला सोबत घेऊ नका असा प्रस्ताव मांडण्यात आला। आज जेव्हा मवियाची समन्वय समितीची बैठक होणार असं ठरलेलं असताना ही बैठक ऐन वेळी मात्र पुढे ढकलली जाते। नेमकं पाणी कुठं मुरतंय? लागवी निश्चितच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची होती, कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि स्थानिक पातळीवरती कोणते अर्ज मागे घ्यायचे आहे, कोणत्या कशा प्रकारची आघाडी आहे या संदर्भातील सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये होणार होती। काल सुद्धा एक बैठक स्थानिक पातळीवरती समन्वय समितीची झाली होती आणि या बैठकीनंतरचा जो अहवाल होता तो आजच्या बैठकीत सादर करण्यात येणार होता। मात्र आज ही नियोजित बैठक 1 वाजता होती, मात्र काही नेत्यांना नियोजित दौऱ्यांमुळे मुंबई बाहेर जावं लागलं असल्याचं कारण सध्या देण्यात आलेलं आहे। मात्र इतर काही कारणं आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। काल सुद्धा वर्षा गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि एकूण मनसेला बाजूला ठेवण्यासंदर्भात त्यांची चर्चा झालेली आहे। आगामी काळामध्ये ही चर्चा पुढे चालणार आहे। मात्र एकूणच महाविकास आघाडीमध्ये सध्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील 3 मूळ पक्ष जे आहेत त्यांची ही बैठक होती। या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवरती चर्चा होणार होती, मात्र बैठक पुढे ढकललेली आहे। आणखी काही कारणं आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कुठेतरी उद्या किंवा परवा ही बैठक होणार का अशी शक्यता आता वर्तवण्यात येते। अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।